कसं काय मंडळी, मजेत ना? अहो नेहमी अगदी असेच मजेत राहा. पण काय हो, कधी कधी असं वाटतं का की सगळे पुढे जात आहेत आणि तुम्ही तिथेच अडकलायत? फोन फिरवता, विचार करता, फक्त आशा ठेवता केव्हा पूर्ण होईल माझं स्वप्न. मंडळी, यासाठी ना मोठ्या गुरुची गरज आहे ना योग्य वेळेची वाट पाहायची. फक्त हवं आहे एक छोटं पाऊल टाकणं. नमस्कार, मी आहे नम्रता वैद्य आणि तुमचं हार्दिक स्वागत आहे आमच्या करोडपतीच्या पाठशाळेत. इथे कोणी शिकणारा नाही किंवा कोणी शिकवणाराही नाहीये. अशी आहे आमची करोडपतीची पाठशाळा. ही फक्त शिकलेल्या लोकांसाठी नाही हो, ही त्या सगळ्यांसाठी आहे जे आजच्यापेक्षा एका चांगल्या उद्याचा विचार करतात. मग तुम्ही शिकत असाल, घरकाम करत असाल, नोकरी करत असाल किंवा फक्त एका चांगल्या उद्याची इच्छा ठेवत असाल. कारण इथे तो एक दिवस शेवटी होऊ शकतो तुमचा पहिला दिवस. आणि पाठशाळेला खूप आनंद होईल तुमच्या या प्रवासात सोबत चालायला. आणि सर्वात चांगली गोष्ट माहिती आहे का, हे ओझं नाही वाटणार, हे मजेशीर आहे. कारण आजचं प्रत्येक छोटं पाऊल उद्या होऊ शकतं तुमचं आनंदी जीवन. या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी जरा विचार करा, जर तुमच्याजवळ स्वप्न असेल पण रस्ता दाखवणारा कोणी नसेल तर काय कराल? हार मानाल की स्वतःचा रस्ता बनवाल? हे पहा, काही स्वप्न योग्य गुरुची वाट बघत नाहीत. आणि असंच एक अशक्य स्वप्न होतं एका मुलाचं, एकलव्याचं. त्याला धनुर्विद्या शिकायची होती गुरु द्रोणाचार्यांकडून, सर्वात श्रेष्ठ शिक्षक, कौरव आणि पांडवांचे गुरु. पण जेव्हा एकलव्याने सांगितले की त्याला त्यांच्याकडून शिकायचं आहे, द्रोणाचार्यांनी नकार दिला. बहुतेक लोक हार मानतात, पण एकलव्य स्वप्नांचा खरा योद्धा होता. त्याच्याकडे न कोणी गुरु होता, न कोणी रस्ता दाखवणारा, एकही पुस्तक सुद्धा नव्हते. पण त्याच्याकडे होता फक्त त्याचा प्रचंड आत्मविश्वास आणि मजबूत हिम्मत. त्याने मातीतून आपल्या गुरुची मूर्ती बनवली. पण खरं तर तो स्वतःला घडवत होता. दररोज एक एक बाण, चुकांवर चुका करत करत तो त्या मूर्तीसमोर प्रॅक्टिस करत राहिला, अगदी जगातल्या सर्वात चांगल्या धनुर्धरांपैकी एक होईपर्यंत. गुरु नसतानाही सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. तर मित्रांनो, एकलव्याची गोष्ट आपल्याला काय शिकवते की मोठं होणं योग्य वेळ किंवा योग्य गुरूची वाट बघण्यावर अवलंबून नाही. मोठं व्हायचं असेल तर सुरुवात करा. तुम्ही जिथे आत्ता आहात तिथूनच एकलव्याने अशक्यचे शक्य करून दाखवलं आणि तुम्हीही करू शकता. हो, अगदी तुम्ही सगळे. तुमच्या स्वप्नाला सगळं परफेक्ट असायची गरज नाही. फक्त हवी आहे तुमची हिम्मत, तुमचा विश्वास. छोटी सुरुवात करा आणि चालत राहा, बरोबर ना? आणि हीच आहे करोडपतीची पाठशाळा. हा कुठला भिंतीचा क्लास नाहीये, ही विचारांची, स्वप्नांची आणि हिमतीची पाठशाळा आहे. ही आहे मजेची पाठशाळा, मस्तीची पाठशाळा. आणि इथूनच सुरू होतो तुमचा प्रवास एका छोट्या पावलाबरोबर. तर मित्रांनो, ही होती फक्त एक झलक, पण आपला प्रवास तर आत्ताच सुरू होत आहे. पुढे तुम्हाला अशा गोष्टी कळतील ज्या कुठल्याही शाळेत कधी शिकवल्या नाहीत. अशा गोष्टी ज्या तुमच्या स्वप्नाला नवीन आकार देतील. चला तर मंडळी, तयार आहात ना अशक्यचे शक्य करायला? करोडपतीच्या पाठशाळेत ना कुठली परीक्षा आहे ना काही होमवर्क. फक्त एक प्रश्न आहे, तुम्ही पुढच्या क्लासला याल ना? आणि जेव्हा याल तेव्हा फक्त तुमच्यासाठी नव्हे तर एका मोठ्या कुटुंबाचा, एका मोठ्या टीमचा भाग होण्यासाठी. आम्ही करोडपतीच्या पाठशाळेचे सदस्य एका गोष्टीवर पक्का विश्वास ठेवतो की प्रत्येक स्वप्न, मग ते लहान असो किंवा मोठं, त्याला साकार होण्याचा हक्क असतो. स्वप्नांच्या छोट्या शाळेप्रमाणे पाठशाळा ही ती जागा आहे जिथे हिम्मत आपले पहिले पाऊल टाकते, जिथे आपण एकत्र चालणार आहोत आणि मग तुम्ही स्वतःच चालायला लागता आणि तिथेच स्वप्न साकार होतात. प्रामाणिकपणा, आपली सोबत आणि एकमेकांवर विश्वास, ज्याबरोबर आम्ही सांगतो की हा फक्त एक क्लास नाहीये, तर आपल्या सगळ्यांच्या चांगल्या उद्याची मोहीम होईल, स्वप्नांपासून करोडपतीपर्यंत.